केंद्रीय गृहमंत्री अमित शहा 9 जानेवारीला जम्मू दौऱ्यावर राजौरी पुंछमध्ये घेणार सुरक्षा व्यवस्थेचा आढावा। पंतप्रधान मोदी आज साधणार विकसित भारत संकल्प यात्रेच्या लाभार्थ्यांशी संवाद। सध्या देशभरात सुरू आहे यात्रा। पंतप्रधान मोदी आजपासून 3 दिवस गुजरात दौऱ्यावर व्हायब्रंट गुजरात जागतिक परिषदेचं करणार उद्घाटन। पंतप्रधान मोदींच्या आवाहनानंतर लक्षद्वीपकडे पर्यटकांचा 3 दिवसात देशभरातून 7,000 लोकांचं बुकिंग। मोदींवरील टिप्पणीनंतर बॉलिवूडसह अनेक क्रिकेटर्सचाही मालदीव विरोधी सूर। एक्सप्लोर इंडियन आयलंडला पाठिंबा। बिहारमध्ये इंडियाचं जागा वाटप ठरलं। सूत्रांची माहिती, आरजेडी जेडीयूला प्रत्येकी 17, काँग्रेसला 4 तर 2 जागा डाव्यांना सोडणार। बिल्किस बानोच्या याचिकेवर आज सुप्रीम कोर्ट देणार निर्णय। 11 दोषींच्या सुटकेविरोधात मागितली होती दाद। उत्तर भारतातील अनेक शहरं धुक्यात हरवली। अमृतसर, पाटण्यासह अयोध्येतही दाट धुकं। श्रीनगरमध्ये कडाक्याची थंडी, तापमान उणे 5.6 अंशांखाली, मोसमातील सर्वात नीचांकी तापमानाची नोंद। राजधानी दिल्ली गारठलेलीच, किमान तापमान 8 अंशांवर, शहराला धुक्याचा वेढा, तर उद्यासाठी पावसाचा इशारा। तामिळनाडूसाठी पुढचे 4 दिवस मुसळधार पावसाचा इशारा। 11 तारखेपर्यंत समुद्रात न जाण्याचा मच्छीमारांना सूचना। 26 जानेवारीच्या प्रजासत्ताक दिन सोहळ्यासाठी जोरदार तयारी। कर्तव्यपथावर परेडसाठी होतीये तालीम। अंटार्क्टिकावर भारत बनवणार नवं संशोधन केंद्र। मैत्री स्थानकाजवळ जानेवारी 2029 पर्यंत उभं राहणार नवं स्थानक। सुमारे 29,000 बनावट जीएसटी क्लेम्स आढळली। केंद्राकडून माहिती, इनपुट टॅक्स क्रेडिटसाठी 8 महिन्यात 44,000 कोटींचा क्लेम। 10वी-12वीच्या प्रॅक्टिकल्सला हजर असणाऱ्या विद्यार्थ्यांनाच मिळणार मार्क्स। गुणदानावरही भरारी पथकांचा राहणार वॉच। मुंबई विद्यापीठातील नॅनो सायन्स अँड टेक्नॉलॉजी विभागाचा फ्रान्सच्या ट्रॉयस विद्यापीठाबरोबर सामंजस्य करार। विद्यार्थ्यांना दुहेरी पदवीची संधी। सीबीएसईच्या अभ्यासक्रमात आपत्ती व्यवस्थापनाचे धडे। नैसर्गिक आपत्ती जोखीम कमी करण्यासाठी विद्यार्थी दशेतच जनजागृती। पनवेल कर्जत दुहेरी उपनगरी मार्गाच्या कामाला वेग। एमयूटीपी 3 अंतर्गत काम निम्म पूर्ण। 3 नव्या स्थानकांचा समावेश। वलसाडमध्ये 1000 मीटर कापडावर साकारली वारली चित्र। बाबरी पतन ते राम मंदिर उभारणीपर्यंतचा प्रवास चित्रांमधून साकारला। राम मंदिरासाठी काशीत तयार होतीये मातीचा 5 फूट लांब दिवा। 101 किलो तुपासह प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी अयोध्येला पाठवणार। रामनगरी अयोध्येत आजपासून विविध सांस्कृतिक कार्यक्रमांना सुरुवात। रामकथा आणि धार्मिक कार्यक्रम होळीपर्यंत चालणार सोहळा। अभिनेता रणबीर कपूर आणि आलिया भट्टला राम मंदिर सोहळ्याचं आमंत्रण। प्राणप्रतिष्ठा सोहळ्यात सहभागी होणार का याकडे लक्ष। अयोध्येत सर्वात आधी नेपाळच्या साधू संतांकडून हवन। नेपाळमधून 21,000 साधू येणार। आइसलँड जगातला सर्वात सुरक्षित देश। पोलिसांकडेही बंदूक नाही। पॉप्युलेशन रिव्ह्यू आणि बिझनेस इन्सायडरच्या वेबसाईटवर पोल। गोल्डन ग्लोब पुरस्कारात बहुचर्चित ओपनहायमरचा डंका। बेस्ट डायरेक्टर आणि बेस्ट मेल ॲक्टरसाठी मिळाले पुरस्कार।